अडोळी येथे शेतकऱ्यांचा संताप अनावर, सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी दुचाकी जाळून सरकारचा निषेध। अडोळी तालुका जिल्हा वाशिम। राज्यातील शेतकरी कर्जबाजारीपणामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता अधिक तीव्र स्वरूप प्राप्त होत आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत अडोळी येथील शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ स्वतःची दुचाकी पेटवून तीव्र संताप व्यक्त केला। यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला। शेतीमालाला हमीभाव नसणे, वाढते उत्पादन खर्च, नैसर्गिक आजार, अस्मानी संकटे आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। राज्यातील लाखो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले असून अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत। अशा परिस्थितीत सरकारने तात्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। मात्र सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका जाहीर होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे। दुचाकी जाळण्याच्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनास्थळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतूने नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी सुरू आहे। सरकारने तातडीने संवाद साधून सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव आणि शेतकऱ्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अडोळी येथील या आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून सरकार याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी। कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी। या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? फडणवीस सरकारचं करायचं काय? कर्जमाफी, कर्जमाफी, पीक विमा